आणि आता वळूयात आपल्या राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे। जपानला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर गेली, मात्र रोजगार महागाईचे प्रश्न अद्याप कायम आहेत। भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर जाण्याबाबत काहीतरी गोडबंगाल आहे असा दावा सामनातनं करण्यात आलाय आणि सामनातनं केंद्रावरती जोरदार टीका करण्यात आली आहे। काय म्हटलेलं आहे पाहूयात सामनामधून ग्राफिक्सच्या माध्यमातून। नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि दहशतवाद्यांचं कंबरडं मोडेल असा दावा होता। प्रत्यक्षात 26 लाडक्या बहिणींचं कुंकू उजाड करून आतंकवादी कधी गायब झाले ते कुलगुरू शहांना कळलंच नाही। मुंबईत येऊन अर्थव्यवस्थेवर प्रवचन देणं सोपं आहे, जमिनीवरची हकीकत वेगळी आहे। भाजप हे खोटे बोलणाऱ्यांचं विद्यापीठ आहे। चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे त्याचेच मायावी स्वरूप। मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेला चौथ्या स्थानावर आणल्याची शहांनी सांगितलं, पण हे सर्व कधी झालं याचा शोध भारताची 140 कोटी जनता घेतीये। भारत ही चौथी अर्थव्यवस्था आहे, मग तेंदूपत्त्याची खरेदी का होत नाही? पैशांअभावी मनरेगा म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजना का बंद करावी लागली? रेल्वेसह सरकारी कार्यालयातील नोकर भरती का थांबवली गेली? सार्वजनिक उपक्रमांचं खासगीकरण का चाललंय? आजही आदिवासी पाड्यांवर ग्रामीण भागात महिलांची प्रसूती रस्त्यावर का होतीये? असे अनेक टीकेचे बाण हे सामनातनं डागण्यात आलेले आहेत आणि जोरदार टीका ही अर्थातच मोदी शहांवर करण्यात आली आहे। भाजपचं खोटं बोलणाऱ्यांचं विद्यापीठ आहे असं म्हणत जी अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे त्यावरती जोरदार निशाणा साधलेला आहे आणि अगदी पायाभूत मूलभूत सुविधांचा अभाव असताना आपण जागतिक पातळीवरती एवढी मोठी झेप मजल कशी मारली असा सवाल सामनातनं करण्यात आलाय। दररोज सामनातनं टीकेचे बाण हे जोरदार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवरती चालतच असतात। आज मात्र जपानला मागे टाकत भारताची जी अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे त्यावरतून जोरदार असा निशाणा साधलेला आहे आणि सामनामधून टीकेचे बाण डागण्यात आलेत। सध्या रोजगार महागाईचे प्रश्न हे भारतात अजूनही आ वासून उभे आहेत आणि म्हणूनच 140 कोटी जनता या प्रश्नाचं उत्तर शोधतीये असं म्हणत ही टीका केली आहे।